टाईम ट्रॅव्हलच्या सिरीजमध्ये आजपर्यंत आपण बघितलं की टाईम ट्रॅव्हल म्हणजे काय, पॉसिबल आहे का नाही, टाईम ट्रॅव्हल केलं तर काय होईल. आता मी जर म्हटलं की एक प्रकारे आपण रोज टाईम ट्रॅव्हल करतोय तर तुम्हाला खोटं वाटेल. कसं ते मी सांगतो. आपल्याला आपल्या आसपासच्या गोष्टी दिसतात कशा. एकतर ती गोष्ट लाईट इमिट करते, जसं की सूर्य किंवा चालू असलेला बल्ब. नाहीतर ती वस्तू ती लाईट रिफ्लेक्ट करून ती आपल्या डोळ्यावर पडून आपल्याला ती गोष्ट दिसते. आता लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. म्हणजे प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलोमीटरचं अंतर पार करत आहे. सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर लांब आहे आणि प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. म्हणजे सूर्यापासून प्रकाशाला आपल्यापर्यंत येण्यासाठी 500 सेकंद लागतात. थोडक्यात 8 मिनिट आणि 20 सेकंद. म्हणजे या प्रेझेंट मोमेंटला आपल्याला जे सूर्य दिसतंय ते 8 मिनिट 20 सेकंद पास्टमधला सूर्य आहे. आता युनिवर्स खूप मोठं आहे. किलोमीटर एक छोटीशी गोष्ट आहे त्यासाठी. तर अंतर मोजण्यासाठी आपण यूज करतो लाईट इयर. एका वर्षात प्रकाश जेवढं अंतर पार करतंय त्याला म्हणतात 1 लाईट इयर. जर तेच अंतर किलोमीटरमध्ये मोजायचं म्हटलं तर जवळपास 9.5 ट्रिलियन किलोमीटर्स, म्हणजे 9 वर 12 शून्य. आता इमॅजिन करा 90 लाईट इयर्स लांब एखादा ग्रह आहे. त्या ग्रहावर एखाद्या बाळानं जन्म घेतला आणि त्या बाळानं तुम्हाला हाय केलं. आता ते दिसण्यासाठी त्या प्रकाशाला तुमच्यापर्यंत यायला 90 वर्ष लागतील. म्हणजे जेव्हा तुम्हाला त्या बाळाने हाय केलेलं दिसेल तेव्हा ते बाळ 90 वर्षाचं झालेलं असेल. म्हणजे प्रेझेंट मोमेंटला जेव्हा तुम्हाला बाळ हाय करायला दिसतंय ॲक्च्युली तुम्ही त्याचा पास्ट बघताय.